नमस्कार, मी रंजना विनायक पाटील, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण नवीन पाठाला सुरुवात करीत आहोत. आज आपण पाहणार आहोत समासाचे प्रकार. तर सर्वप्रथम मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी मराठी समासाचे प्रकार आपण बघत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघूया समास म्हणजे काय. तर समास म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा अधिक शब्दांमधील विभक्ती प्रत्यय अथवा संबंधदर्शक शब्द गाळून त्यापासून जो एक संयुक्त शब्द बनविला जातो त्यास समास असे म्हणतात. उदाहरणार्थ राजाचा वाडा किंवा यालाच आपण राजवाडा असं म्हणतो. तर परत मी आता एकदा आपल्याला समासाची व्याख्या परत सांगते. समास म्हणजे काय, तर दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांमधील विभक्ती प्रत्यय अथवा संबंधदर्शक शब्द गाळून त्यापासून जो एक संयुक्त शब्द बनविला जातो त्यास समास असे म्हणतात. आता आपण बघूया समासाचा विग्रह कशाला म्हणतात. तर समास कसा तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आवश्यक तो प्रत्यय लावून किंवा त्याची फोड करण्याच्या पद्धतीला समासाचा विग्रह असे म्हणतात. बघा, परत सांगते. समास कसा तयार झाला ते स्पष्ट करण्यासाठी आवश्यक तो प्रत्यय लावून किंवा त्याची फोड करण्याच्या पद्धतीला समासाचा विग्रह असे म्हणतात. म्हणजे आपल्याला समास सोडवा सांगतात किंवा सामासिक शब्दाचा विग्रह करा सांगतात, तर आपण त्याची काय करायची, फोड करायची. आता बाळांनो, आपण बघूया की या समासाचे किती प्रकार आहेत. तर बाळांनो, समासाचे मुख्य 4 प्रकार आहेत. त्यापैकी पहिला जो प्रकार आहे तो आहे अव्ययीभाव समास. पहिला प्रकार आपण कोणता बघणार आहोत, अव्ययीभाव समास. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे तत्पुरुष समास. दुसरा प्रकार आपण पाहिला तत्पुरुष समास. आणि त्यानंतर तिसरा जो समासाचा प्रकार आहे तो आहे द्वंद्व समास. आणि चौथा जो प्रकार आहे तो आहे बहुब्रीही समास. म्हणजे समासाचे मुख्य 4 प्रकार आहेत. आणि त्यापैकी पहिला जो प्रकार आहे तो आहे अव्ययीभाव समास. दुसरा प्रकार आहे तो आहे तत्पुरुष समास. तिसरा प्रकार आहे तो आहे द्वंद्व समास. आणि चौथा प्रकार आहे तो आहे बहुब्रीही समास. आता आपण काही उदाहरणं बघूया अव्ययीभाव समासाची. तर सुरुवातीला आपण आधी अव्ययीभाव समासाचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे ते आता बघूया. यात पहिले पद हे महत्वाचे असते किंवा पहिले पद अव्यय असते किंवा सर्व मिळून जो शब्द तयार होतो ते क्रियाविशेषण अव्यय असते. त्या समासाला अव्ययीभाव समास असं म्हणतात. म्हणजे पहिलं पद काय असतं, तर ते महत्वाचं असतं आणि ते साधारण क्रियाविशेषण अव्यय असतात. आपण याची काही उदाहरणं घेऊया. आता या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरण इथे दाखवते. आजन्म म्हणजे जन्मापर्यंत. तर संपूर्ण जन्म जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत. त्याप्रमाणे आमरण. आणि पुढचा जो शब्द आहे तो आहे प्रतिवर्ष. म्हणजे जसा हा शब्द जोडला जातो तसा प्रति सुद्धा या ठिकाणी जोडला जातो. किंवा देशोदेशी हे सुद्धा अव्ययीभाव समासाचंच उदाहरण आहे. आता आपण काही वाक्य घेऊया आणि या वाक्यामध्ये तुम्ही अव्ययीभाव समासाची वैशिष्ट्ये कशा प्रकारे आलेली आहेत आता आपण बघूया.
सुरुवातीला आपण बघितलंय की अव्ययीभाव समासाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर त्यातली पहिलं पद हे महत्वाचं असतं. आता या ठिकाणी बघा, क्रांतिकारकांनी देशासाठी आमरण उपोषण केले. इथे आमरण, आ हे शब्द महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण जो सामासिक शब्द जो आहे त्या शब्दामध्ये आ, यथा, प्रति यासारखे शब्द या ठिकाणी आलेले असतात. आता तिसरं जे त्याचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कधी कधी अव्यय तुम्हाला दिसत नाहीत, पण तरी सुद्धा ते अव्ययीभाव समासाचं उदाहरण असतं. उदाहरणार्थ जागोजागी. आता बाळांनो, आपण काही उदाहरणे अभ्यासू म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. आता या ठिकाणी मी पहिलं उदाहरण दिलेलं आहे, गरजूंना यथाशक्ती मदत करावी. गरजूंना यथाशक्ती मदत करावी. तर या ठिकाणी तुम्ही सामासिक शब्द ओळखायचा आहे, कुठला आहे तो, आणि वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे दुसरा जो शब्द आहे, दुसरं जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये बघा मी लिहिलेलं आहे, त्या शहरात जागोजागी वाचनालये आहेत. तर या ठिकाणी जागोजागी हे जे शब्द, हा जो शब्द आहे तर तो अव्ययीभाव समास इथे दाखवित आहे. आता मी तिसरं वाक्य लिहिते, क्रांतिकारकांनी देशासाठी आमरण कष्ट उपसले. तर या ठिकाणी आमरण हा जो शब्द आहे तो या ठिकाणी अव्ययीभाव समास आपल्याला इथे दाखवित. आता याच प्रकारे अजूनही काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेऊया अव्ययीभाव समासाची. तर पहिला आहे प्रतिदिन. प्रतिदिन म्हणजे काय, तर प्रत्येक दिवशी. त्याचप्रमाणे काठोकाठ. काठोकाठ म्हणजे काठापर्यंत. आपण म्हणतो ना की नदी अगदी काठोकाठ भरलेली आहे. पावसाळ्यामध्ये साधारण नदी काठोकाठ भरलेली आपल्याला दिसते. आता त्याचप्रमाणे दिवसेंदिवस हा एक नवीन शब्द आहे की प्रत्येक दिवस. दिवसेंदिवस याचा अर्थ काय, तर प्रत्येक दिवशी. आकंठ म्हणजे कंठापर्यंत. आपण म्हणतो ना, समजा आपण एखाद्या ठिकाणी लग्नाला वगैरे गेलो आणि खूप पोट भरून आपलं जेवण झालं तर आपण म्हणतो अगदी आकंठ जेवलो मी आज. तर आकंठ या ठिकाणी आलेला. आता बाळांनो, तत्पुरुष समास हा दुसरा प्रकार आहे. या तत्पुरुष समासाची आपण काही वैशिष्ट्ये सुरुवातीला आपण बघूया. तर या तत्पुरुष समासाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये असणारं दुसरं पद हे महत्वाचं असतं. त्याचप्रमाणे अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय त्या ठिकाणी असतात. आता तत्पुरुष समासाची काही उदाहरणं आपण इथे बघूया. आता मी ते देते, तोंडपाठ, मनस्ताप आणि देवपूजा. ही उदाहरणं आहेत. आता यासारखीच काही उदाहरणं आता आपण इथे बघूया. तर मी काही शब्द वाक्य तुम्हाला देते, ते तुम्ही वाचायची, त्यातला सामासिक शब्द तुम्ही ओळखायचा आहे. आता पहिलं वाक्य जे आहे म्हणजे कविताला काही कविता तोंडपाठ आहेत. कविताला काही कविता तोंडपाठ आहेत. तर यामध्ये सामासिक शब्द जो आहे तर तो त्याला पण तुम्ही अंडरलाईन करायचे. त्याचप्रमाणे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. तर इथे महाराष्ट्र शब्दाची, महाराष्ट्र हा त्याचा सामासिक शब्द आहे. त्याचप्रमाणे तिसरं, या सप्ताहात क्रीडा महोत्सव आहे. तर हे तिघही वाक्य तुम्ही लिहून घ्यायचे आहे. त्यातील सामासिक शब्द तुम्ही ते लिहून घ्यायचे. आता आपल्याला पुढे काही अजूनही काही सामासिक शब्द इथे बघायचे आहेत. तर इथे तोंडपाठ म्हणजे काय, तर तोंडाने पाठ. अजून महाराष्ट्र म्हणजे काय, तर महान असे राष्ट्र. आणि सप्ताह म्हणजे 7 दिवसांचा समूह. आता या ठिकाणी आपण काही अजूनही काही उदाहरणं बघणार आहोत. म्हणजे आहेत हस्तलिखित. हस्तलिखित म्हणजे काय, हाताने लिहिलेले. साधारण आपण पूर्वीच्या काळी हाताने, ज्यावेळेस प्रिंटिंगचा शोध लागलेला नव्हता
त्यावेळेस हातानेच लिहिलेलं साहित्य असायचं. एका पासून पुढच्या पिढीकडे जर का ज्ञानाचं संक्रमण करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला या हस्तलिखिताचा उपयोग होत असे. तर दुसरा जो आहे दुप्पट म्हणजे दोन्ही पट. त्याचप्रमाणे तिसरं जे उदाहरण घेतलेलं आहे ते म्हणजे हे गैरशिस्त, म्हणजे ज्याला शिस्त नाही असा. आता उदाहरणार्थ समजा एखादा विद्यार्थी शाळेमध्ये जर का व्यवस्थित वागत नसेल, तो जर शिस्तभंग करत असेल तर त्याला आपण, शिक्षक नेहमी म्हणतात ना गैरशिस्त आहे हा विद्यार्थी, तर यालाच गैरशिस्त असं म्हणतात. त्याचप्रमाणे लोकमित्र. आता बघा काही काही नेते असतात, मंडळी असतात, संत मंडळी असतात की जे समाजाची सेवा करतात. संपूर्ण जगाचं कल्याणासाठीच ते आपलं आयुष्य घालवत असतात आणि अशा लोकांना लोकमित्र अशी पदवी दिलेली आहे. उदाहरणार्थ आपण समजा लोकमान्य टिळकांचं पाहिलं तर त्यांना राष्ट्रपिता असं म्हणतात. सॉरी, महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता असं म्हणतात. आणि लोकमान्य टिळकांना लोकमान्य ही सुद्धा पदवी लोकांनीच दिलेली आहे. त्याचप्रमाणे रोगमुक्त. रोगमुक्त म्हणजे काय तर रोगापासून मुक्त. समजा एखाद्या व्यक्तीला एखादा आजार झालेला असेल आणि त्याची त्यापासून सुटका झाली असेल तर तो आपण म्हणतो की तो रोगमुक्त झालेला आहे. आता पुढचं जे उदाहरण आहे ते म्हणजे शास्त्रज्ञ. शास्त्रज्ञ म्हणजे काय तर शास्त्र जाणणारा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अनेक शास्त्रज्ञांची उदाहरणं या ठिकाणी आपल्या विज्ञानामध्ये आपण बघितलेली आहे. आज राष्ट्रीय विज्ञान दिन आहे, त्यामुळे शास्त्रज्ञांबद्दल आपल्याला नेहमी कृतार्थतेची भावना असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण अनेक नवनवीन जे शोध लागलेले आहेत ते आपल्याला या शास्त्रज्ञांमुळे लागलेले आहे. आता पुढचा जो समासाचा जो प्रकार आहे तो आहे द्वंद्व समास. तर या द्वंद्व समासाची आपण सुरुवातीला बघूया की काय वैशिष्ट्य आहेत. तर यामध्ये दोनही पद जी आहेत तर ही दोनही पद काय असतात, महत्वाची असतात. म्हणजे पहिलं पद पण महत्वाचं असतं आणि दुसरं पद सुद्धा महत्वाचं असतं. आणि त्यानंतर सामासिक शब्दांचा विग्रह आणि व अथवा या उभयान्वयी अव्ययांनी केलेला असतो. तर या ठिकाणी बघा द्वंद्व समासाचं आपण बघतोय की दोन्ही पद ही काय असतात, महत्वाची असतात. सामासिक शब्दांचा विग्रह आणि व अथवा या उभयान्वयी अव्ययांनी केलेला असतो. त्याचप्रमाणे याचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचा समावेश विग्रहात केलेला असतो. आता त्याची काही आपण उदाहरणं घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हात पाय, म्हणजे या ठिकाणी हात आणि पाय असं अपेक्षित आहे. माता पिता, या ठिकाणी माता, बघा हात आणि पाय हे दोघंही इथे या ठिकाणी अपेक्षित आहे. माता पिता, तर या ठिकाणी माता पिता सुद्धा आपल्याला अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे पाप पुण्य, पाप आणि पुण्य ह्या दोघही गोष्टी इथे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे जय पराजय. तर अशी काही आपण द्वंद्व समासाची काही उदाहरणे आपल्याला इथे मिळालेली आपण पाहिलेली आहेत. आता अजूनही आपण वाक्य घेऊया की ज्या वाक्यांमध्ये द्वंद्व समास केलेला आहे. आता बघा इथे आपण खालील काही उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द शोधा. मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. बघा पहिलं वाक्य जे आहे ते आहे मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. त्याचप्रमाणे दुसरं जे वाक्य आहे ते आहे ताई गावाहून 4-5 दिवसात परत येईल. ताई गावाहून 4-5 दिवसात परत येईल. आणि तिसरं जे वाक्य आहे ते म्हणजे दूरच्या प्रवासात सोबत अंथरूण पांघरून न्यावे. दूरच्या प्रवासात सोबत अंथरूण पांघरून न्यावे. आता बघा
काही उदाहरणं आहेत, पण आता आपण अजूनही काही उदाहरणं बघूया. आहेत भाजीपाला, स्त्री पुरुष, सुख दुःख आणि केर कचरा. बघा, आता आपण काही उदाहरणे पाहिलेली आहेत. भाजीपाला, स्त्री पुरुष, सुख दुःख आणि केर कचरा. आपण 3 समास आतापर्यंत पाहिले. पहिला पण अव्ययीभाव समास, दुसरा पहिला पण तत्पुरुष समास, तिसरा पहिला पण द्वंद्व समास आणि आता आपण चौथा जो प्रकार आहे समासाचा तो आहे बहुव्रीही समास. तर या बहुव्रीही समासाची काय वैशिष्ट्ये आहेत तर ते आता आपण उदाहरणाद्वारे घेऊया. सर्वप्रथम आपण बघूया की याचं वैशिष्ट्य काय. तर दोन्हीही पद महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध या ठिकाणी होतो. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्याच पदाचे विश्लेषण करतो. म्हणजे या ठिकाणी बघा, आता दोनही पद, पहिलं पद दुसरं पद हे दोन्ही पद महत्वाची नाही, तर तिसरंच पद त्यातून जे दर्शवलं जातं त्याचा बोध या ठिकाणी आपल्याला झालेला दिसतो. आता याची काही उदाहरणे की तुमच्या लक्षात येईल. तर मी आता काही उदाहरणं इथे देत आहे. तर आता हे बघा, आपण या ठिकाणी आपण पाहिलेली आहे की नीलकंठ. तर याचा आपण जर दोन भाग केले तर एक पहिला होतो नील आणि दुसरा होतो कंठ. तर नील म्हणजे काय तर निळा आणि कंठ म्हणजे काय तर कंठ. तर ज्याचा कंठ निळा आहे असा. आता निळा कंठ असलेला कोण तर आपण बघितलं असेल की ज्या वेळेस समुद्र मंथन झालेलं असतं अमृत मिळवण्यासाठी, तर त्यावेळेस या समुद्र मंथनामध्ये सुरुवातीला अमृताच्या पण आधी काय निघालं होतं तर विष निघालं होतं. आणि हे विष प्राशन कोणी करायचं? आधी जर तुम्ही ते विष प्राशन केलं तर मग तुम्हाला अमृत मिळणार होतं. मग अशा वेळेस सर्व देवांनी महादेवाला विनंती केली की आपण हे विष प्राशन करावं. आणि शंकराने ते विष प्राशन केल्यामुळे त्याचं नाव काय झालं? त्याचा कंठ जो आहे तो निळा झाला आणि त्यापासून त्याचं नाव नीलकंठ असं झालेलं आहे. म्हणजे दोनही पद आहे महत्वाची, परंतु त्याचं वैशिष्ट्य, त्या दोनही पदांचं वैशिष्ट्य तिसरंच वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ज्याचा निळा असा कंठ आहे अशी व्यक्ती म्हणजे महादेव. तसं आता इथे बघा, दश म्हणजे काय तर 10 आणि आनन म्हणजे काय तर तोंड. ज्याला 10 तोंडे आहेत असा. मग आता 10 तोंडे कोणाला आहेत सांगा बरं बाळांनो, 10 तोंड कोणाला आहेत? रामायणामध्ये आपण वेगवेगळ्या व्यक्तिरेखा शिकलो की नाही? राम, लक्ष्मण, सीता, हनुमंतराय, त्याबरोबर विभीषण, यासारखे त्याबरोबर अजून एक व्यक्तिरेखा आहे की ज्याला 10 तोंड आहेत. बरोबर, तो आहे रावण. तर ज्याला 10 तोंड आहेत अशी व्यक्ती कोण तर ती रावण. तर दशानन या शब्दाने रावणाचा आपल्याला अर्थबोध होत असतो. आता पुढे आहे लंबोदर. तर लंब हा एक शब्द आहे तिथे आणि उदर हा दुसरा शब्द आहे. तर लंब म्हणजे काय तर लांब आणि उदर म्हणजे काय तर पोट. तर ज्याचं पोट असं लांब आहे. मग सांगा बरं कोणाचं पोट लांब असतं? तुमचा सर्वांचा अगदी आवडता बाप्पा तो म्हणजे गणपती बाप्पा. येस, बरोबर, नक्की बरोबर सांगितलं तुम्ही. तर लंबोदर की ज्याचं पोट लांब आहे असा कोण तर तो आपला गणपती बाप्पा, लाडका आपला. त्याचप्रमाणे दुसरं सुद्धा बघा ते गणपती बाप्पाशी संबंधित आहे. दुसरं आहे म्हणजे वक्र आणि तुंड. तर वक्र म्हणजे काय तर वाकडा आणि तुंड म्हणजे सोंड. ज्याची सोंड वाकडी आहे असा. मग ज्याची सोंड वाकडी असं कोण आहे तर गणपती बाप्पाच आहे. आता बघा गणपती बाप्पाची तुम्ही जर फोटो पाहिला असेल किंवा तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती आणतात तर एक तर उजव्या बाजूला गणपती बाप्पाची सोंड असते किंवा डाव्या बाजूला गणपतीची सोंड असते. तर यालाच वक्रतुंड असं म्हणतात. आता आपण अजून काही उदाहरणं घेऊया म्हणजे तुमच्या ते अजून लक्षात येईल. आता इथे बघा, मी काही उदाहरणं घेत आहे आणि आपण त्यावरून आता आपण बघूया की कशा प्रकारे सामासिक शब्द आपल्याला वाक्यामध्ये आढळतात. चंद्र, तारे, अनंत,
आकाशात उगवतात. चंद्र तारे अनंत आकाशात उगवतात. हे पहिलं वाक्य आहे. दुसरं वाक्य बघा, शिक्षकांनी चौकोनाचे गुणधर्म शिकवले. शिक्षकांनी चौकोनाचे गुणधर्म शिकवले. आणि तिसरं वाक्य आहे, लंबोदराला मोदक आवडतात. लंबोदराला काय आवडतात? मोदक आवडतात. तर आता बघा, आपल्याला समास ओळखायची काही उदाहरणं इथे आपल्याला दिलेली आहेत. पहिलं ते आता आपण वाचूया. गाडी, घोडा. तर पहिलं इथे दिलेलं आहे की गाडी, घोडा. तुम्ही हे शब्द वहीमध्ये लिहून घ्यायचे आणि नंतर त्यांचा सामासिक शब्दांचा विग्रह करायचा आहे. त्यावर आधारित अशी वेगवेगळी वाक्य सुद्धा तुम्ही वहीमध्ये तयार करून लिहायचे आणि तुमच्या शिक्षकांना ती दाखवायची. आता उदाहरणार्थ पंचमुख म्हणजे 5 मुख ज्याला आहेत असा पंचमुख. त्याचप्रमाणे अन्याय. तिसरा शब्द आहे अन्याय आणि चौथा शब्द आहे हस्ताक्षर. हस्ताक्षर. त्यानंतर आहे अष्टपैलू. समजा एखादा मुलगा किंवा मुलगी खूप हुशार असेल तर त्याला शाळेमध्ये शिक्षक म्हणतात, बघा अगदी अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे या व्यक्तीचं. तर अष्टपैलू म्हणजे त्याला सर्व बाजूनी 8 बाजूनी त्याला पैलू पाडलेले असतात. ते खूप हुशार असतात. सर्व गोष्टीमध्ये ते तारतम्याने वागतात. अशा लोकांना अष्टपैलू असं म्हणतात. त्याचप्रमाणे हे पुढचं आहे कल्पवृक्ष. तर कल्पवृक्ष म्हणजे काय बाळांनो? तर आपण पुराणांमध्ये अनेक गोष्टी ऐकतो. तर या गोष्टीमध्ये असं म्हटलं जातं की स्वर्गामध्ये एक झाड आहे की ज्या झाडाखाली बसल्यानंतर आपल्याला हवी ती गोष्ट आपल्याला प्राप्त होत असते आणि त्या झाडाला म्हणतात कल्पवृक्ष. म्हणजे तिथे तुम्ही त्या झाडाखाली बसली, इथे 2 शब्द झाले. कल्प म्हणजे कल्पना केली ती आपल्याला प्राप्त होणारी आणि वृक्ष म्हणजे वस्तू. तर आपण ज्या गोष्टीची कल्पना करू ती गोष्ट इथे प्राप्त होत असते, म्हणून त्याला कल्पवृक्ष असं म्हणतात. त्याचप्रमाणे पुढचा जो आहे तो आहे सर्वज्ञ. त्याच्या पुढे आहे चौकोन. त्यापुढे आहेत प्रतिवर्षी आणि नंतर आहेत कपाळकरंटा. कपाळकरंटा बघा, आपण एखादी व्यक्ती आपल्याला दिसली आणि आपण म्हणतो की आपलं एखादं काम जर व्यवस्थित, तो दिवस आपल्याला सुरुवातीला खूप वाईट गेला तर आपण म्हणतो हा माणूस अगदी कपाळकरंट आहे, तर म्हणजे दुर्दैवी. तर हा शब्द सुद्धा सामासिक शब्द आहे. त्याचप्रमाणे ईश्वर दत्त. लोकांना ईश्वरापासून जी काही देणगी मिळाली असते आपण म्हणतो त्याच्यामध्ये ईश्वर दत्त देणगी आहे. समजा एखादा खूप सुंदर गाणारा गायक असेल, तर लता मंगेशकर आहेत. आता लता मंगेशकर यांना आपण म्हणतो ईश्वर दत्त देणगी आहे त्यांना आवाजाची. तर अशा प्रकारे ही ईश्वर दत्त देणगी आपल्याला काही लोकांना प्राप्त झालेली असते. त्याचप्रमाणे सत्याग्रह. सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह. आपण नेहमी बघतो बघा, महात्मा गांधीजी यांनी नेहमी सत्याचा आग्रह केलेला होता. तर अशा प्रकारे आपण आता समासाचे प्रकार आपण बघितलेले आहेत. आपण थोडक्यात रिकॅप घेऊया. समासाचे मुख्य 4 प्रकार आहेत आणि या 4 प्रकारांमध्ये बघा, पहिला जो भाग आहे तो आहे म्हणजे समासाचा, म्हणजे अव्ययीभाव समास. आणि या अव्ययीभाव समासाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये पहिले पद हे महत्वाचे असते. त्यानंतर दुसरा जो समास आहे तो आहे तत्पुरुष समास. आणि या तत्पुरुष समासाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये दुसरे पद जे आहे ते महत्वाचे असते. आणि त्याचबरोबर तिसरं जे आहे तर ते तिसरं म्हणजे द्वंद्व समास. तर या द्वंद्व समासामध्ये दोनही पदेही महत्वाची असतात. आणि चौथा जो प्रकार आहे तर तो आहे बहुव्रीही समास. तर या बहुव्रीही समासामध्ये दोनही पद मिळून तिसऱ्या पदाचा बोध करतात आणि ते ज्या तिसऱ्या पदाचा बोध करत असतात ते तिसरे पद म्हणजेच त्या समासाचे जे असतं ते अत्यंत महत्वाचं असतं. आणि ते तिसरे पद म्हणजेच त्यामधून जो अर्थ आपल्याला अभिप्रेत असतो तो अर्थ म्हणजेच बहुव्रीही. इथे आपण वेगळा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत करत असतो.
तर अशा प्रकारे आपण हे समासाचे चारही प्रकार या ठिकाणी आज पाहिलेले आहेत. अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, आणि द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. त्याचबरोबर या समासाची काही उदाहरणे सुद्धा आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समासाचे 4 प्रकार पाहिलेले आहेत. हे चारही प्रकार आणि त्याची उदाहरणे सुद्धा आपण पाहिलेली आहेत. काही उदाहरणे तुम्ही वहीमध्ये सोडवायची. धन्यवाद.